ऐन तारुण्यात प्रथम शरीराच्या गरजा आकांत करीत असतात, जिथे वैचारिक भूमिकाचा मागोवा क्वचित घेतला जातो. नंतरच्या परिस्थितीत जिथे तिथे ती उद्भवते तिथे तिथे प्रथम माणसं विचारांनी तादात्म्य पावतात आणि मग कधीकधी काही व्यक्तींच्या बाबतीत वैचारिक अंतर उरलं नाही की मग कोणतंच अंतर खपत नाही. मैत्रीची देवाणघेवाण सगळ्या स्तरांवर होते. संवादाची भूक ही जिवंतपणाची साक्ष आहे. माणूस आणि जनावर ह्यात हाच फरक आहे. शब्दांचा शोध हा तेवढ्यासाठीच अणूच्या शोधापेक्षा महान शोध आहे. अण्वस्त्रांचा वापर विध्वंसासाठी न करता शांततेसाठी करायचा हे वारंवार एकमेकांना बजावलं जात आहे, ते शब्दांच्याच जोरावर. शेवटी अण्वस्त्रांपेक्षाही ज्या राष्ट्राजवळ जास्त बलवान शब्द आहेत तोच देश वरचढ ठरणार आहे. जसे जसे दिवस जातात तसा तसा कलावंत वा विचारवंत एकटा पडत जातो. प्रत्येक विचारवंताच्या पूर्णत्वाच्या स्वतंत्र व्याख्या असतात. त्या पूर्णत्वाच्या दिशेने त्याचा सतत प्रवास चालू असतो. वैयक्तिक बौद्धिक कृतीनुसार प्रत्येक कलावंत आणि विचारवंत वेगवेगळी उंची गाठत असतो आणि ह्या उंचीच्या प्रमाणातच एकटेपणाची भावना प्रत्येकाची वेगवेगळी राहणार. अर्थात असा जरी तरतम भाव असला तरी एकटेपणाची अवस्था अटळच. त्या सर्व कलावंतांचा आतल्या आत कोंडमारा होत राहतो. सामान्य पातळीवरचं मनोरंजन त्याची करमणूक करू शकत नाही. कोणतंही समर्थन मूळ दुःखाची हकलपट्टी करू शकत नाही. वर पट्टी बांधायची ती जखम झाकण्यासाठी. आत जखम आहे ती ज्याची त्याला ठसठसत असतेच. रिटायर होणाऱ्या म्हाताऱ्यांचं नेमकं दुःख कोणतं? रिटायर झालो की पगार नाही, उद्योग नाही, ह्या विचारांपेक्षाही आपल्या गैरहजेरीने ऑफिस बंद पडणार नाही हे दुःख फार मोठं असतं. आपल्या वाचून कुणाचं तरी अर्थ ही भावना फार सौख्यदायक असते. दुसऱ्याच्या पगाराची मिळकतीची चौकशी करणं हे अत्यंत संस्कारहीन आहे, असंस्कृतपणाचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला आता काय कमी आहे असंही फळकन कोणाला विचारू नये. ज्यांना काहीच कमी नसतं त्यांना खर्चही कमी नसतात. रातकिळा कर्कश ओरडतो, त्या ओरडण्याचा त्रास होतो यात शंकाच नाही, पण त्यापेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो ह्याचा पत्ता लागत नाही त्याचा होतो. शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. त्यातून तो बरा झाला की शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो. 2 चाकी वाहनं कोणत्याही फटीतून निसटतात म्हणून 4 चाकवाली त्यांच्यावर मनातून उखडतात. पण या एकमेव देणगीची किंमत जबरदस्त असते. पावसात पाऊस, उन्हाळ्यात चटके आणि छोटा निसट्टा अपघात झाला तरी देर इज नो सेकंड चान्स. पिलियनवर एखादी बाई दिसली की सगळी मंडळी हेवा करतात, पण त्या सगळ्यांना सांगावंसं वाटतं, आहे हा मामला खुल्लम खुल्ला. काचावर करायची सोय इथं नाही, म्हणूनच ऊन पाऊस आणि नजरा अडवता येत नाहीत. अनेक समस्या त्या क्षणी सुचेल त्या मार्गाने सोडवाव्या लागतात. थोडा अवधी लोटल्यावर मग कायमचा उपाय शोधावा. दूध अचानकपणे म्हणजे आपण तंद्रीत असताना कोणत्या तरी क्षणी लाट अंगावर येते, त्या वेगाने वर काठावर येतं. चिमटा शोधायला वेळ नसतो. अशा वेळेला पाण्याचा शिडकावा करून तो तिथल्या तिथं शांत करायचं असतं, थांबवायचं असतं. मग सावकाश चिमटा शोधावा, उसंत घेऊन ते खाली उतरवावं. तसंच काहीसं अनेक समस्यांचं. वकिलांचा आणि डॉक्टरांचा पेशा एकदम भिन्न. परिचारिकांचे कपडे स्वच्छ पांढरे, वकिलांचे गाऊन काळे, दिरंगाईचा रंग काळा, तत्परतेचा रंग पांढरा शुभ्र. कॉल आल्या क्षणी हजर राहावं लागतं. खटले मात्र वर्षोनवर्ष चालतात. उत्तम ड्रायव्हर जेव्हा ॲक्सिडेंट करतो तेव्हा तो ड्रायव्हिंग विसरलेला असतो का? तरी अपघात होतात. पट्टीची पोहणारी माणसं नेहमीसारखा उंचावरून सूर मारतात, ती वरच येत नाहीत केव्हा केव्हा. म्हणजे त्यांना पोहता येत नाही असं म्हणायचं का? त्याचप्रमाणे चांगली शिकली सवरलेली माणसं दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडतात तेव्हा शिक्षण किंवा संस्कार विसरली असतात असं म्हणायचं का? तोही अपघातच.
जो नेहमी घडून जातो तो अपघात आणि मी तो शांतपणे बघत राहायचा असं. होय, शांतपणे हा शब्द महत्त्वाचा, कारण तृप्तीचा संसार असून बाहेर आकर्षण का वाटतं हे पुरुष सांगू शकत नाही. जो प्रश्न त्याला सोडवता येत नाही त्याचं उत्तर बायकांना हवं असतं. त्या मग कारण स्वतःच कमी लेखतात, पुरुष जातीला हलकट ठरवतात. पण तुम्हाला आधार हवा आहे हे मी समजू शकतो, पण सध्या तुमच्या नवऱ्याला पण आधार हवा आहे. तो आता प्रवाहात वाहत चाललाय. आपण वाहत नसून प्रवाहात व्हायला लावत आहोत ह्या धुंदीत. जोपर्यंत तुमचा नवरा प्रवाहात आहे तोपर्यंत तुम्ही किनाऱ्यावर घट्ट उभ्या राहा आणि त्याची धुंदी ओसरली की त्याला हात द्या. ह्यालाच संसार म्हणतात. दोघांपैकी कोणीतरी एक कायम किनाऱ्यावर घट्ट उभा हवा. उद्या हीच हकीकत एखाद्या स्त्रीची पण होऊ शकेल. सोबत्याचा कोणता क्षण चिरंजीव झालाय? फक्त आठवणींच्या राज्यातच तो अमर. आणि आठवणी कधीच चुकत नसतात. त्या दुःखाच्या असो तो आनंदाच्या. दुःखाच्या असतील तर त्या पायी वाया गेलेला भूतकाळ आठवतो, आणि त्या आठवणी सुखाच्या असतील तर ते क्षण निसटले म्हणून त्रास. सदिच्छा ही नेहमी एकाच माणसाची असते. ती कृतीत आणायची म्हणजे कुणाचं ना कुणाचं सहकार्य लागतं. सहकार्य म्हटलं म्हणजे दुसरी माणसं आली म्हणजे फिसकटला. सदिच्छेची योजना झालीच, जी नेहमी फसण्यासाठी असते. ज्योत म्हटलं की ती झंझावतात, विझणारच असं मानलं जातं. सगळ्याच ज्योती विझतात, विझत नाही तो प्रकाशाचा धर्म. कायम उरतो तो प्रकाश आणि ज्योतीचा जय होणारच नाही असं कशावरून? आयुष्य केवळ ज्योतीला असतं असं नाही, झंझावातालाही असतं. ज्या माणसाला भूकच नाही, अन्नावर वासनाच नाही, त्याला पंक्तीमधील कोणतंही पान चालतं. रसिक भेटल्याशिवाय कलावंत पुरा होऊ शकत नाही. रसिक हा कलावंताचाच एक भाग आहे. परमेश्वर हाही एक कलावंत आहे. तो एवढा महान कलावंत आहे आणि त्याने आपली कलाकृती इतकी प्राण ओतून घडवली आहे की तो स्वतः कलाकृती पलीकडे निराळा म्हणून उरलेला नाही. पण महान कलावंत ही केव्हा पूर्ण झाला? जेव्हा त्याने मानवासारखा स्वतःची बुद्धी असलेला रसिक निर्माण केला तेव्हा. त्या महान कलावंताला रसिकदाद देणारा रसिक हवाच होता, पण तोही केवळ भाडोत्री, स्तुतीपाठक रसिक नको होता. प्रज्ञावंत रसिक हवा होता. म्हणूनच माणूस ही त्याची शेवटची सर्वश्रेष्ठ परिपूर्ण कलाकृती आहे. एक मनुष्य जन्म, तोही म्हणे 84 लक्ष फेऱ्यांनंतर. अर्थात मला त्याच्याशी कर्तव्य नाही. मला दिसतो तो समोरचा जिता जागता माणूस, त्यातल्या त्यात त्याचा तारुण्याचा काळ. उत्पत्ती, स्थिती, लय, सकाळ, दुपार, संध्याकाळ, सगळा निसर्गच दादरा तालात आखलेला. बालपण, तारुण्य, वार्धक्य, जास्तीत जास्त सुख उपभोगण्याचा काळ तारुण्य. संततीच्या रूपाने माणसाला तारुण्यात बालपण पुन्हा अनुभवता येतं, पण वार्धक्यात तारुण्य अनुभवता येत नाही. जाणीवा जाग्या झाल्यापासून प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतो ती तारुण्याची. तारुण्याचा हा काळ जसा जास्तीत जास्त सुख उपभोगण्याचा काळ आहे, तसाच तो जास्तीत जास्त कर्तृत्व दाखवण्याचा, व्यक्तिमत्व घडवण्याचा काळ आहे. बालपण जसं परावलंबी असतं तसंच वार्धक्यही. स्वतःच्या मतांचा मागोवा आणि पाठपुरावा करण्याचा अधिकार तारुण्यातच अनुभवता येतो, उपभोगता येतो. त्याचं असं आहे म्हणजे फक्त माझ्यापुरता सांगतो, इतरांचं असंच होतं का ह्याची मला कल्पना नाही, पण तसं काही प्रमाणात असावं. आपल्या भावी जोडीदाराचं एक काल्पनिक चित्र प्रत्येकाच्या मनात तयार असतं. तो जोडीदार बोलेल कसा, हसेल कसा, त्याची उंची, बांधा, फीचर्स याबद्दल मूर्त स्वरूपात जरी नाही तरी भावविश्वात एक प्रतिमा सतत जागवत असते. अशा काल्पनिक मूर्तीबरोबर त्याचा संसार कधीच सुरू झालेला असतो. त्या कल्पनेतल्या चित्राला वास्तवातलं शिल्प सापडलं की त्याचा निर्णय पक्का होतो. अशा व्यक्तीच्या शोधात प्रत्येकजण असतो. दाखवायला नेलेली मुलगी किंवा मुलगा जेव्हा पसंत पडत नाही तेव्हा तो किंवा ती अपात्र आहे असं समजण्याचं मुळीच कारण नाही. आपल्या मनातल्या प्रतिभेबरोबर त्याचा सूर जमलेला नसतो.
नापसंत करणारी व्यक्तीसुद्धा अशा वेळी आपण नापसंत केलं म्हणून हे सांगू शकत नाही. का नापसंत केलं हे पण कारण सांगू शकत नाही. आठवणीवरून आठवणी निघतात. एकाच रागदारीत रचना केलेली गाणी जशी लागोपाठ आठवतात तसं होतं. एकाच रागदारीचे स्वर दोन गाण्यात असल्याने एका गाण्यावरून दुसऱ्या गाण्यावर कधी व कसे गेलो हे जसं कळत नाही, त्याप्रमाणे उत्कटतेने बांधलेले दोन वेडे एकत्र येतात तेव्हा एका वेड्याच्या हकीकतीतून दुसऱ्या वेड्याच्या गोष्टी कधी सुरू होतात हे कळत नाही. एकातून दुसरी, त्यावरून तिसरी हा प्रवास कुठे थांबेल हे सांगता येत नाही. पण त्याहीपेक्षा आता हा विषय कसा निघाला याचा शोध जास्त रंजक. संगीताप्रमाणे संवादाला पण विस्ताराचे, रंगतीचे टप्पे असतात. चढ उताराचे आरोह अवरोह असतात. स्वरांप्रमाणे शब्दांनाही एक क्रम असतो. रागदरीत जसे काही स्वर वर्ज्य असतात त्याप्रमाणे संवादातही काही शब्द वर्ज्य असतात. ठाय, विलंबित, द्रुत अशा क्रमाने जसं गाणं जसं फुलत जातं तशाच क्रमाने संवादालाही फुलण्याचा सोस हवा. तंबोऱ्याच्या दोन षड्जांप्रमाणे संवादातही दोन तारा एकजीव व्हाव्या लागतात. शेवटी सगळा संसार शब्दांचाच, पण वाटाघाटी वेगळ्या, बोलाचाली निराळी आणि संवादाची मैफिल निराळी. वाटाघाटी शब्दानंतर स्वातंत्र्य मिळाल्यापासून कायम फिसकटल्या हेच क्रियापद डोक्यात बसलंय. बोलाचाली शब्दाची सोयरी दोन गटात मारामारी ह्या वाक्याशी, पण मैफिलीचं नातं रंगाशीच असतं. तरीसुद्धा काही माणसं चर्चा करता करता संवादावरून बोलचालीवर का आणि कधी येतात हेच कळत नाही. दुःख आणि डोंगर ह्यांच्यात साम्य असतं. लांब अंतरावरून दोन्ही गोजरी दिसतात. एका डोंगराला पार करावं तर त्याच्या मागे दुसरा डोंगर असतोच. तसंच दुःखाचं जवळ गेलं की ते ह्या दोन्ही गोष्टी पार करता येणार नाहीत असं वाटतं. त्याचं रौद्र रूप लांब गेलं की गोजीरवाणं वाटतं आणि गोजीरवाणं होतं. कुणालाही स्कूटरवरून लिफ्ट देताना मला नेहमी कुठेतरी भीती वाटते. जर काही कमी जास्त घडलं तर त्या व्यक्तीचं आयुष्य आणि संसार दोन्ही उद्ध्वस्त होईल आणि ह्याला आपण जबाबदार ठरू. मुंबईतली वाहनं आणि रहदारी साक्षात कौरव सेनेसारखी वाटते. पण त्यावेळी नाय म्हणती न हंतये हा कृष्णाचा उपदेश काही आठवत नाही. आणि आठवला तरी वाटतं मला आठवून काय फायदा, हे लोकांना आठवायला हवं. मनात हे असे विचार येतात. तरीही मी ओळखीच्या बिनओळखीच्या माणसांना लिफ्ट देत आलोय. कारण केव्हा मनात असेही विचार येतात, माझ्या पत्रिकेत आज अपघात असेल आणि ह्या माणसाच्या पत्रिकेत तो नसेल तर माझं संरक्षण होईल. आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय. माणसाला काही ना काही छंद हवा, स्वप्न हवीत, पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी. त्यातून तो स्वतःला हरवायला शिकतो, सापडायला शिकतो. हे हरवणं सापडणं प्रत्येकाचं निराळं असतं. पती पत्नीचं एकच एक मत असलं तर संसारात स्वर्ग निर्माण होतो. पती पत्नीच्या या हरवण्या सापडण्याच्या जागा एकच निघाल्या तर ते सुखदुःखाचे समान वाटेकरी होतील. दोघांच्या अशा जागा किंवा स्वप्न वेगवेगळी असतील तर प्रकृती धर्मानुसार ते स्वाभाविक आहे. पण तो एकमेकांच्या टिंगलीचा विषय होऊ नये इतपत भान संसारात ज्यांना टिकवता येईल त्यांना संसार सुखाचं मर्म सापडलं. ज्यांना हे असं हरवता येत नाही ते रिकामा वेळेचे बळी होतात. रिकामा वेळ सैतानाचाच. ज्या गृहस्थाने मला पहिल्यांदा मैत्रीच्या नावाखाली पहिला चहा पाजला तिथे माझं पाऊल घसरलं होतं. कारण त्या चहाने घात केला. त्याचा पहिला फुकट स्पेशल चहा म्हणजे बोरातली अळी होती. त्याचाच पुढे तक्षक झाला. 10-12 वेळा चहा झाल्यावर मग एका आलिशान हॉटेलात भलं मोठं जेवण झालं. त्या पाठोपाठ भेटी देखील लहान वस्तू आल्या. ऑफिसर लोक नुसते सहीचे मालक, खरी कामं तुमच्यासारखी हातावर पोटं असलेली माणसंच करतात. तेव्हा अशा प्रेझेंट्स घेण्याचा अधिकार तुम्हालाच आहे. अशा स्तुतीची फीत त्या वस्तूंना बांधण्यात येत असे. आतल्या वस्तूंपेक्षा आम्ही त्या फितीलाच फसत राहिलो. ह्या पाठोपाठ घरातली माणसं,
त्यांनी या प्रकारांना उघड पाठिंबा जरी दाखवला नाही तरी कडवा विरोधही दर्शवला नाही. एखादी गोष्ट न मागता कोणी स्वखुशीने दिली तर तिचा स्वीकार केला तर कसला आलाय पाप, अशा तऱ्हेच्या शंका समाधानानं आम्ही बळी पडत गेलो. मग आमची कीर्ती पसरत राहिली, ज्याप्रमाणे एखाद्या ज्योतिष्याची किंवा वैद्याची कीर्ती पसरावी त्याप्रमाणे. असल्या कारभारात विश्वस्ताची जागा मिळू लागली आणि मग मोठ्या मोठ्या ऑफिसर्सकडून आमचा सेफ्टी व्हॉल्वसारखा उपयोग केला जाऊ लागला. बुडत्याचा पाय खोलात हा न्याय इथेही आहे. ह्या प्रवाहात तुम्ही पाणी अडवू लागलात की तुम्हाला जगणं अशक्य होईल अशा गावी बदली करतात. त्या बदलीच्या हुकुमावर बढतीची सोनेरी फीत नव्हे तात बांधतात. मोठमोठ्या मंत्र्यांच्या शेकडो एकर जमिनी, आमदार, खासदार, विरोधी पक्षी नेते यांचे 5 स्टार हॉटेल्स, द्राक्षांच्या बागा आपोआप होतात काय? आमच्यासारखे कितीतरी पाट त्या जमिनी ओल्या ठेवतात. दारू पिणाऱ्यांनी शेवटपर्यंत दारूच प्यायची, जुगाऱ्याने जुगारीच राहायचं, तसंच लाच खाणाऱ्याचं. म्हणूनच म्हणालो, हे पाप त्या पहिल्या चहाचं. जो लहान मोह टाळू शकतो तोच मोठ्या मोहाकडे पाठ फिरवू शकतो. नभांगणातल्या चांदण्या मोजायच्या नसतात. आपल्यावर त्यांचं छत आहे या आनंदात विहार करायचा असतो. आनंद, समाधान, तृप्ती, कृतज्ञ भाव, स्नेह या भावनांना तराजू असते तर एव्हाना हे सगळे काळ्या बाजारात गेले असते. त्याचं स्मगलिंग झालं असतं. इतकंच कशाला, त्यांच्यावर इन्कम टॅक्सही बसला असता. मग एकही माणूस साधा हसलाही नसता. आनंदाच्या कळ्या दाबून दाबून माणसं फुटली असती. तेव्हा नक्षत्राचं देणं कधीच चुकवता येत नाही, ह्यातच त्यांची उंची. तिथं हात पोचू नयेतच, कारण आम्ही माणसांनी जिथे जिथे आमचे हात पोचवले तिथे तिथे स्वतःचे शिक्के उमटवले. त्यापेक्षा अशाच काही अलौकिक चांदण्या, तेजस्वी तारे अवतीभोवती वावरतात. तिथं माथा झुकवावा, पण आम्हाला सितारे ओळखायला येतात, तारे येत नाहीत. हे दोन्ही ओळखणं खरं तर सोपं आहे. डोळे उघडे ठेवल्याशिवाय जे दिसत नाही ते सितारे, जे मिटल्यावर दिसतात ते तारे. दुबळ्या माणसाला सदिच्छा व्यक्त करण्याचा अधिकारच नसतो. व्यक्तीचा शोध घेऊन तो संपत नाही. समाजात हजारो राठोड आहेत. राठोड ही व्यक्ती नाही, ती वृत्ती आहे. एखादा राठोड सापडेलही, त्यांचा हाच व्यवसाय असतो. स्वतःला जे मिळालं नाही ते दुसऱ्याला मिळालं की प्रत्येक क्षणी एक एक राठोड जन्माला येतो. ते निनावी पत्र लिहितात आणि तुम्हाला जे सौख्य मिळालं आहे त्याची अन तुमची फारकत करतात. काही काही राठोडांजवळ तर नुसती पत्र नसतात, चांगली वर्तमानपत्र असतात. त्यांना भाडोत्री, रिकामटेकडे, प्रतिभा खुंटलेले लेखकही मिळतात. प्रत्यक्षातल्या माणसांची नावं बदलून ते कथा कादंबऱ्या लिहितात. अशा सगळ्या माणसांचा नव्हे, माकळांचा एकच हेतू असतो, तुमचं सुख ओरबाडणं, तुमचे नातेवाईक तोडणं. अशा माणसांना शोधण्यापेक्षा स्वतःच्या मनातला वनवा शांत करा. आपला दाह नक्की कोणत्या जातीचा आहे ते पहा. तो शोध घ्यायचं ठरवलं तर कुठेही धावाधाव न करता बसल्या ठिकाणी शोध लागेल. वनव्यात 4 बाबळीची झाडं जळली तर त्याचं दुःख नाही, जाई जुई सारख्या वेलीचा कोळसा होतो. ही खरी हानी आहे. आपलं झाड सांभाळा, कारण त्याला बिलगून तुमची पत्नी एक वेल आहे. घटकाभर धरून चाला, तिचं काहीतरी असेल, पण सध्या ती तुमच्या भोवती विळखा घालून आहे. तिला आधार द्या. हजारो राठोडांपासून वाचवा. सवय किरकोळ की गंभीर ह्या चर्चेत काही तथ्य नाही. तुम्ही जिचे गुलाम होता ती सवय वाईट. चहा घेणार का हा निरुपद्रवी वाटणाऱ्या प्रश्नाला अभावितपणे होकार जातो. तेव्हा जर नवल वाटलं तर ओळखावं हा होकार सवयीने दिला. कसली तरी चाकोरी आपण निर्माण करतो, अगदी चहासारखं पेय पिण्याचीही चाकोरी. त्या चाकोरीला मग आपण शरण जातो. इतकं की आपल्या संमतीची वाट न बघता ते आपल्या वतीने निर्णय पण घेते. अशी अकारण शरणागती आपण किती वेळा पत्करतो हे ज्याने त्याने आठवावं. माणूस दुबळाच लेकाचा. वयानुसार सवयी बदलतात आणि मग वय झालं तरी सवय राहते. एखादाच अफाट जन्माला येतो, पण त्याच्या सुद्धा अफाटपणाची चाकोरी होऊन त्याला छळत नसेल का? खिसे कापूस गर्दीत ओरडतो, खिसा पाकिट सांभाळो,
लोक अभावितपणे आपली पाकिटं बघतात आणि खिसा कापणाऱ्यांना लोकांचं पाकिट ठेवण्याचा खिसा समजतो. किती दमता तुम्ही? ह्या एका वाक्याची माणसाला किती भूक असते हे सांगता येणार नाही. 10 माणसांचा स्वयंपाक करून दमलेल्या बाईला पण एवढं एकच वाक्य हवं असतं आणि कामावरून आलेल्या पुरुषाला पण. इतर कितीही गरजा असोत, पण हे एवढं एकच वाक्य ऐकायची ज्याला भूक आहे त्या पुरुषाने आपल्या बायकोला कधीही नोकरीला लावू नये. पुरुषाला स्वयंपाक येऊ नये आणि बाईला नोकरी करता येऊ नये. एकमेकांच्या कर्तृत्वाचे प्रांत एकमेकांना अनभिज्ञच हवेत, तरच एकमेकांच्या कर्तबगारीचं कौतुक टिकतं. त्यात काय आहे हे मी पण करीन. इथं अर्पणभाव संपला, स्पर्धा आली, कौतुक संपलं, तुलना आली, साथ संपली, स्वत्वाची जाणीव आली. शृंगार आणि वैराग्य एकत्र नांदत नाहीत. त्याचप्रमाणे संशय आणि भक्ती. वैराग्य केवळ तारुण्यावर आघात करीत असेल, पण संशय उभे आयुष्याची राख करतो. आयुष्यातले आनंदाचे अनेक क्षण, उपेक्षेचे हुंदके, दुःखाचे कड आणि आवर घातलेले आवेग हे ज्याचे त्यालाच माहीत असतात. एखादा तरी साक्षीदार अशा उडमळून टाकणाऱ्या क्षणी जवळ असावा. ह्यासारखी इच्छा पुरी न होणं ह्यासारखा शाप नाही, पण साक्षीदार मिळून त्याला त्यातली उत्कटता न कळणं ह्यासारखी वेदना नाही. त्यापेक्षा एकलेपणाचा शाप परवडला. युनिफॉर्म या गोष्टीबद्दल मी लहानपणापासून धसकाच घेतला आहे. शाळेतला गणवेश सुद्धा त्यात आलाच. तिकीट चेकर, पोलीस, गुरखा, नर्सेस, सिस्टर्स, मिलिटरी, नेव्ही, बेस्ट, नावकारण चालवणारे कंडक्टर्ससुद्धा. एक पोस्टमन वगळला तर बाकीच्या या थोर मंडळींपासून मी कायम दूर राहायची धडपड करतो. समोर उभा राहणारा माणूस आपण त्याच्या अंगावर ओरडण्यासाठीच जन्माला आलाय हे युनिफॉर्म शिकवतो. माझं लक्ष नेहमी वर्तमानपत्राच्या 3ऱ्या, 4थ्या आणि शेवटच्या पानाकडे असतं. खून, मारामाऱ्या, अपघात, आज तेल गळप, उद्या तांदूळ असल्या बातम्या मी वाचत नाही. अशा बातम्यांचं आयुष्य नेहमी अल्प असतं, तरीही त्या तसल्या बातम्या आपलं मन उदास करतात. आपण वर्तमानपत्र असं म्हणतो खरं, पण सगळी वर्तमानपत्र भूतकाळ छापतात. शेवटचं पान भविष्यकाळ किती उज्ज्वल आहे हे सांगतं. भविष्य घडवायला निघालेले कितीतरी चेहरे त्या पानावर दिसतात. माणूस जितक्या मोठ्या पदावर, स्थानावर, तितका तो स्वार्थी, मतलबी. सत्ता आणि पैसा या 2 गोष्टी मिळवण्यासाठी तो राक्षस होतो. छोट्या छोट्या माणसांचे तो लीलया बळी घेतो. बळी घ्यायचा म्हणजे प्रत्येक वेळी जीवच घ्यावा लागतो असं नाही. निरनिराळ्या स्तरांवर छोट्या छोट्या माणसांना वाकायला, नाचायला लावणं हेही बळी घेण्यासारखंच. मोठ्यातला मोठा माणूस जेव्हा त्याचं मोठेपण विसरतो तेव्हा त्याच्या इतका क्रूर प्राणी दुसरा कुणीही होऊ शकत नाही. अशी ही मोठी मोठी माणसं छोट्या माणसांना करार करून बांधून घेतात. सुरक्षितता आणि स्थैर्य शोधणाऱ्या माणसांना प्रारंभी करार हे वरदान वाटतं आणि करार संपेपर्यंत स्वास्थ्याची चटक लागून आपण गुलाम कधी झालो हे कळत पण नाही. गुलामी स्थिर होणं म्हणजेच बळी जाणं. सासर म्हणजे अगदी 3 जावा, 3 दीर, लग्न न जमणारी एखादी नणंद, सासू, सासरा आणि आते, मावस, चुलत नातेवाईकांचा जनता शो जरी नसला तरी स्वातंत्र्य घालवण्यासाठी एक बंधनसूत्र पुरतं. सध्याच्या काळात मी तरी त्याला मंगळसूत्र म्हणू शकत नाही. लग्नामुळे स्त्री वा पुरुष पारतंत्र्यात गेले असं न होता त्यांच्या स्वातंत्र्य व्यवहारात त्यांना एक साथीदार मिळाला असं का होऊ नये? ह्याचं कारण आमचे विचार पक्के नाहीत. विचार ठाम नसल्यामुळे आम्हाला आमच्या प्रायोरिटीज ठरवता येत नाहीत. स्वतःचा आत्मविश्वास वाढेल असं शिक्षण मिळत नसल्यामुळे लाथ मारू तिथं पाणी काढण्याची हिंमत आमच्यात नाही. आम्ही फक्त लाथाळी करतो. शिक्षण पदार्थ मांडण्याची आमची वृत्ती इतकी वाढते की संप, बंद या निष्प्रभ ठरलेल्या चळवळीपुढे, परीक्षाही पुढे ढकलाव्या लागल्या तरी आम्हाला खंत वाटत नाही. ही अभिरुचीची करमणूक आम्हाला वर्षानुवर्ष चालते. झटपट प्रसिद्धीसाठी आम्हाला चुटपुटीत यश पुरतं. सगळ्या राष्ट्राचा धर्म निवडणुका हाच झाला आहे. लोभसवाण्या जाहिरातींनी आमच्या गंजलेल्या आणि गांजलेल्या मेंदूवर, शरीरावर झगमगीत कपड चढवले आहेत.
या सगळ्या सामाजिक परिस्थितीपुढे आम्ही प्रगल्भ भिकारी होऊन लाचारीने माथा टेकतो किंवा व्यसनी होतो. साहजिकच लग्न हा एक मिरवण्याचा सोहळा झाल्यास नवल काय. माहेरी ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या सासरी मिळतील ह्या भ्रमात मुली असतात. तर मुलगी आपल्या घरात येताना तिच्याकडून काही गोष्टी येतील ह्या स्वप्नात काही पुरुष मशगूल असतात. स्वाभिमानी स्वभावाची कदर ह्या शर्यतीत कोण करत असेल सांगा. जेव्हा अभिरुची म्हणजे काय हे समजायला लागतं तेव्हा माणसाचा जन्म होतो असं मी मानते. माणसाच्या ठरलेल्या सगळ्या गरजा जनावरांसारख्याच असतात. अभिरुची असली की तळपड सुरू. समाजात असंख्य पुरुषांनी आणि स्त्रियांनी स्वतःच्या संसारात आपण अस्वस्थ का आहोत ते शोधावं. नेमकं कारण त्यांना सापडणार नाही. माझ्या मते माझा शोध योग्य आहे. आधी साथीदार भेटतो, अभिरुचीचा शोध नंतर लागतो. संसार या शब्दाबरोबरच संघर्ष हा आलाच. संघर्ष नेहमी दुसऱ्या माणसांबरोबरच असतो असं नाही. नको वाटणारा निर्णय घेण्याची पाळी स्वतःवरच आली की स्वतःशीच संघर्ष सुरू होतो. संसारात या संघर्षाचं खापर फोडण्यासाठी जोडीदार मिळतो इतकंच. पण असे संभाव्य संघर्ष कुणामुळेही निर्माण झाले तरी एकमेकांना गुड नाईट म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे आणि उगवत्या सूर्याचे ताज्या मनाने स्वागत करायचं. संसार यशस्वी करण्यासाठी आणखी वेगळं काहीच करावं लागत नाही. नियती एक कोरा करकरीत दिवस सूर्योदयाबरोबर तुम्हाला बहाल करते. रात्र म्हणजे कालचा फळापासून लख करणारं डस्टर. त्या स्वच्छ पळ्यावर आपण कालचेच धडे का लिहायचे. जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने सामोरा जातो, नवा मजकूर लिहितो, तो लेखक नसेल पण प्रतिभावंत असतो. स्वतःची विचारसरणी कशी असावी हेही काही माणसं इतरांवर अवलंबून ठेवतात. असं का? स्वतःची विचारांची दिशा ही ज्याच्या त्याच्या मालकीची नसावी का? लोक काही का बोलेनात त्यांचा तो धर्मच आहे. किती बोललं गेलं यापेक्षा किती ऐकलं गेलं याला महत्त्व आहे. किती खाल्लं यापेक्षा किती पचलं, किती पाहिलं यापेक्षा किती आत उमटलं हे जास्त महत्त्वाचं आहे. हे ज्यांना समजत नाही त्यांना मग आपल्याला थकवा कशाचा आलाय ह्याचाही पत्ता लागत नाही. मग सगळ्या चिंता विसरण्यासाठी ही माणसं चौपाटीवर येतात, नाहीतर एखाद्या रम्यस्थळी जातात. पण तिथे जाऊनही ती शांत होतात का? चौपाटीवर जाणारी माणसं केवळ समुद्र किंवा आकाश पाहायला जातात का? तिथं सुद्धा ही माणसं हेवा, मत्सर असल्या क्षुद्र गोष्टी घेऊन येतात. निसर्गाच्या जवळ येऊनही ती निसर्गापासून लांब असतात. स्वतःच्याच भविष्याचा विचार करतात. ते वाईट आहे अशातला भाग नाही, पण त्यातही संपूर्ण हरवलात का? नाही. त्यांची भविष्यकाळातली मनोराज्य पण क्षुद्र स्वार्थात गुरफटलेली असतात. जो स्वतः कशातच हरवत नाही तो माणूस कसला? सर्वात जीवघेणा क्षण कोणता? खूप सद्भावनेने एखादी शुभ गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काहीही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच यावा. सदहेतूची शंका घेतली जावी. हा मागच्या पिढीने पुढच्या पिढीसाठी विल करताना सर्वस्व द्यावं. गुडविल मात्र पुढच्या पिढीवरच सोपवावं. इतरांच्या गुडविलवर लोळून दिवस काढणाऱ्या माणसांची मी कीवही करू शकत नाही, कारण आपला जोडीदार रोज वरची उंची गाठतोय हेही या महाभागांना समजून घ्यावंसं वाटत नाही. जी माणसं जाणीवेने जगतात ती नुसतीच दुःखाची कारण मीमांसा शोधून थांबत नाहीत, तर एखाद्या सौख्याची आपण भागीदार का झालो ह्याचाही ते वेध घेतात. अशी माणसं ज्या सुखाला आपण पात्र नाही त्याकडे पाठ फिरवतात. ह्या जगात पुरुषार्थ या शब्दाचा अर्थ समजलेले पुरुष फारच मोजके आहेत. पुरुषार्थ म्हणजे रसिकता, जबरदस्ती नव्हे. शारीरिक ताकद नव्हे तर मानसिक ताकद. ज्याला ही मानसिक रसिकता समजली त्यालाच पुरुषार्थ समजला. असा पुरुष असला तरीही कोमल असतो. तो कुणावरही जबरदस्ती करीत नाही. एखादी जात सोडायची म्हणजे माणुसकी सोडायची अशी नव्हे. कोणतीही जात वाईट नसते. राजकीय धोरणं बदलली की एखादी जात वाईट ठरते. जात हे दुर्दैवाने व्यवहारात वापरायचं नाणं झालं आहे. देश बदलला की नाण्यांची नावं बदलतात. लक्ष्मीचं स्वरूप तेच राहतं, तसंच माणुसकीचं. तिचा जातीशी धर्माशी संबंध नसतो. दारिद्र्य अनेक प्रकारचं असतं. मानसिक, वैचारिक, नैतिक, आर्थिक.
इट इज ॲन एंडलेस अफेअर. स्वतःच्या धर्माबरोबर एक राष्ट्रीय धर्म असतो. त्या धर्माची आठवण समाजातल्या प्रत्येक घटकाला होणं जरुरीचं असतं. तो चमत्कार जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत हा देश असाच राहणार. कोणत्याही प्रसंगाची कथा होते असं लेखक सोडून इतरांना वाटतं. भाबडेपणाने अनेक माणसं लेखकांना प्रसंग पुरवण्याची धडपड करतात, तर काही माणसं समोर एखादा लेखक येताच आमच्यावर काही लिहू नका हो असा हंबरडा फोडतात. शेंदूर फासलेला प्रत्येक दगड म्हणजे काय जागृत दैवत असतं काय? प्रतिभा जागृत करणारी माणसं आणि प्रसंग निराळेच असतात. आपल्याला आपला गतकाळ आठवत असतोच, पण प्रश्न विचारणारं कुणी असं असलं की त्या गतकालाबद्दल आज आपल्याला अचूक काय वाटतंय ह्याचा आपल्यालाही नव्याने पत्ता लागतो. त्यात पुन्हा प्रश्न विचारण्याचा आपल्याशी फारसा संबंध नसावा. त्या व्यक्तीला आपल्याबद्दल जिव्हाळाही नसावा. प्रश्नाला हेतू चिकटल्याचा भास निर्माण झाला की उत्तराला सेतू आलाच. बायको मग ती कुणाचीही असो, ती नवऱ्याचा संशय घेणारच. हा मी दोष मानत नाही. संशय हा नेहमी दृष्टबुद्धीनेच घेतला जातो असं मी म्हणत नाही. त्याचा प्रेमाशीच संबंध असतो. आपल्या नवऱ्याचं आपल्यावर प्रेम असावं ही भावना त्यामागे असते. महत्त्व त्याला नाही. तो संशय जेव्हा अतिरेकाने धुमाकूळ घालतो तेव्हा उभं येतो. अति सर्वत्र वर्जयते म्हणतात तसं आहे. मर्यादेपलीकडे नवरा बायकोंनी एकमेकांवर प्रेम करणंही वाईट असतं. प्रेम माणसाला दुबळं बनवतं. प्रत्येक जीव हा एक स्वतंत्र घटक आहे. त्याला त्याचं स्वातंत्र्य असं जीवन आहे, अस्तित्व आहे. केवळ स्वतःचा असा उत्कर्ष आहे इतकंच नव्हे तर स्वतंत्र असा अधपातही आहे. ह्याचा विचार, ह्याचा विवेक आणि अतिप्रेमात राहत नाही. नवरा बायको माणूस ताकदवान बनला पाहिजे. गुलाम बनवण्याची शाळा ठरतं. त्यात व्यक्तित्वाचा विकास करण्याची ताकद नसते. कलाकाराला असलं प्रेम नको असतं. त्याची कला ही त्याची संजीवनी असते. डॉक्टरी भाषेत त्याला ऑक्सिजन म्हणावं. ती कला जोवर गृहिणी फुलवत ठेवत राहील तोवर तिच्या नावामागच्या सौला कधीच धक्का लागायचा नाही. प्रत्येक कलावंताच्या पत्नीने आपल्या जोडीदारासाठी आपण हे करीत आहोत का हा प्रश्न स्वतःला विचारावा. हे जिला जमत नाही तिला मग आपला पराभव झाला असं वाटायला लागतं. कलाकारांशी संसार ही अर्थाने सोळावरची पोळी असते. न मावणारं दुःख नेहमीच जीव घेणं असतं, कारण तुमचा जीवच तेव्हा दुःखापेक्षा लहान झालेला असतो. तेव्हा माणसाने नेहमीच दुःखापेक्षा मोठं व्हायचं ध्येय ठेवावं. दुःख मावल्यावर भांड्यात वर रिकामी जागा राहील इतकं मोठं व्हावं. अर्थात हे झालं स्वतःच्या बाबतीत. आपल्याला होणाऱ्या यातनांसाठी मोठं भांडं वापरायचं, पण इतरांच्या संदर्भात एक अश्रूनेही भांडं ओसंडून जाईल इतकं छोटं ठेवायचं. मुलांना कशालाही घाबरायला शिकवायचं नाही. कोणत्याही शक्तीला, कोणत्याही व्यक्तीला. भीती वाटल्याशिवाय माणूस नम्र होणारच नाही. भीती केव्हा तरी नष्ट होते, त्यावेळी काय होईल? पण मी सांगतो ह्यात नक्की अर्थ आहे. भीतीपायी माणूस लांब राहतो. अनुभवातून जाण्याचा तो नाकारतो. त्यापायी खऱ्या शक्तीची, व्यक्तीची ओळख होत नाही. भिणाऱ्या माणसाची वाढ होत नाही. भिणारा माणूस संशोधनही करत नाही. म्हणजे वडीलधाऱ्या माणसांना कधीच नमस्कार करायचा नाही असंच ना? नमस्कार जरूर करायचा, पण तो कृतज्ञ भावनेने करायचा. मनाचा आणि आयुष्याचा आनंद वाढवणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी त्यानं माणुसकीच्या दृष्टिकोनातून कृतज्ञ राहावं. पायातून चपला काढल्यावर माणसाने मनातल्या मनात पादत्राणांनाही नमस्कार करावा. सल्ला हा नेहमी देण्यासाठी आणि घेण्यासाठी असतो, ऐकण्यासाठीही असतो असं मी मानत नाही. तुम्हाला काय जातं सांगायला? माझ्या जागी जर तुम्ही असतात तर वगैरे सांगून दिलेला सल्ला योग्य होता, पण त्याप्रमाणे वागणं अशक्य होतं हेच नंतर पटवलं जातं. माणूस नेहमी समान धर्मियांच्या शोधात असतो. स्वतःच्या मनोवृत्तीची जोपासना करण्याचा त्याला आधार वाटतो आणि त्याच वेळेला ह्या परिस्थितीतून आपल्याला कोणीतरी मुक्त करावं असंही त्याला वाटत असतं. तुम्हाला काय सांगू, ह्या तापटपणापायी मला एकही घर उरलेलं नाही.
कोणत्या क्षणी कुणाच्या देखत आपला अपमान होईल हे सांगता येत नाही. मित्र नाहीत, शेजारी नाहीत, बाहेरच्या जगाशी काही नातंच नाही. एरवी काय करतात मग? एरवी म्हणजे ऑफिस संपलं की घरून निघालं की ऑफिस. वाचनाचं वेड नाही, संगीताचं आकर्षण नाही, गप्पांचा छंद नाही, फिरायला जाण्याची आवड नाही. माणूस रिकामा असला की काय करणार मग? माझ्या मागे मागे असतात. मी काय करते हे सतत पाहत राहायचं. काही चुकलं, सांडलं, लवणलं की ओरडायचं. हे असं आयुष्य किती भगिनींच्या वाट्याला आलं असेल. अभिरुची संपन्न नवरा मिळावा अशी काही एकूण एक स्त्रियांची मागणी नसेल. त्यांनाही आपल्या मर्यादा माहीत असतात. पण तो किमान माणूस तरी असावा ही अपेक्षा गैर आहे का? असे कितीतरी संसार ध्येय माणुसकी शून्य पुरुषांपायी वाया गेले असतील. किती संसार, किती घरं. जो सर्वसाधारण का होईना पती सुद्धा होऊ शकत नाही, तो आदर्श बाप तरी कसा होईल? माणूस फसतो केव्हा? दुसऱ्याच्या हातातले पैसे स्वतःचे समजून चालतो तेव्हा फसतो. न मिळालेल्या पैशाबद्दल मी झुरत बसलो असतो तरी एवढी वाटचाल झालीच नसती. बुडालेल्या पैशाचे धक्के मी मनावर घेतले असते, बर्बाद झालो असतो तर मी स्वतःला फसलो म्हणालो असतो. पण इथेच त्याचा खेदच नाही. तेव्हा मला बुडवणारेच फसतात की नाही? बोलून दुखावण्यापेक्षा आबोला धरण्याने माणूस जास्त खच्ची होतो. त्याचप्रमाणे काही शब्द, वाक्य, विधानं फार भयंकर असतात. ती मोघम असतात. पण गैरसमज पसरवण्याची त्या मोघम वाक्यांची ताकद साथीचा रोग पसरवणाऱ्या जंतूंपेक्षा अफाट असते. ती वाक्य म्हणजे मी किती सोसलंय ते माझं मलाच माहीत आहे. योग्य वेळ आली की मी सगळं बोलणारच आहे, किंवा आता मी गप्प राहून सगळं सहन करायचं ठरवलं आहे. मी त्यांना पक्की ओळखून आहे. नेमक्या जागी बोट न ठेवणारी बायकांची ही वाक्य आपल्या सगळ्या शरीराला दंश करून सुटतात. संसारात आपण निर्णय घ्यायचा नाही, बायकांना घ्यायला लावायचा. चुकला तर त्यांचा आवाज बंद, बरोबर आला तर क्रेडिट त्यांना मिळतं. पण काम आपलं झालेलं असतं. काही झालं तरी आपल्या टाळक्याशी कटकट नाही. माणसाने आजूबाजूच्या रोषणाईकडे पाहू नये किंवा विझवलेले दिवेही पाहू नयेत. ज्याला चालायचं आहे त्याने आपल्या हातातला दिवा जपायचा असतो. प्रवाद निर्माण होतात तसेच विरतात. प्रवाह अखंड असतो आणि जे लाकूड असतं ते तरंगतच. निसर्ग आणि माणसाचा मनात संवाद असता तर कृत्रिम गर्भधारणा नावाचा प्रकारच संभवला नसता, किंवा बलात्कारातून सुद्धा वंश वाढला नसता. टाळ्या वाजवणारे खूप असतात. सर्कस पाहायला येतात ते फक्त तेवढ्यासाठीच येतात. मृत्यूच्या गोलात फटफटी फिरवणारा असतो त्याला टाळ्यांचा आधार नाही वाचवत. त्याचबरोबर जो दुसरा फटफटीवाला असतो तो सावरतो. प्रत्यक्ष कृती घडली की ती कशी घडली याची कारणं आपण शोधू लागतो. कधी स्वतःच्या समाधानासाठी, कधी समर्थनासाठी. इतरांना सुचत नाही असं नाही. ज्यांना नुसतंच सुचतं ते फक्त आयुष्यभर मला हेच म्हणायचं होतं असं म्हणत राहतात. सुचल्यानंतर जे त्याच्यावर चिंतन करतात पण कृती करत नाहीत ते सगळे फिलॉसॉफर्स, आणि जे कृती करतात ते संत. 5 गुंडांचा तमाशा आजूबाजूची 5000 माणसं शांतपणे सहन करतात. वास्तविक अशा माणसांचा काटा काढणं अवघड नाही. पोलिसांनीच ते काम केलं पाहिजे असं नाही. त्यासाठी शरीर कमवावं लागतं, फार बळ लागतं असंही नाही. फक्त धैर्य लागतं. रक्तात चीड असावी लागते. पण या समाजात पुरुषार्थ कुणालाच समजलेला नाही. पोलीस डिपार्टमेंट म्हणूनच टिकलंय. आपल्या समाजासारखा विनोदी समाज दुसरा कोणताही नसेल. कसा? ह्या सगळ्या बायका आज हळदी कुंकू करीत आहेत का? तर ह्यांना नवरे आहेत एवढंच कारण. ह्यापैकी अनेक जोडप्यांचे एकमेकात पटत नाहीत. काहींना जबरदस्त व्यसनं आहेत. पैसे खाल्ल्यामुळे एका दोघांच्या नोकऱ्या पण गेल्या आहेत. ज्यांचे एकमेकांशी क्षणभरही पटत नाहीत, त्यांच्यात घटस्फोटाची धमक नाही म्हणून ती 4 भिंतीत दिवस काढतायत. काहींच्या बायका आहेत आणि काही बायकांचे चोरटे संबंध आहेत, पण तरीही त्या सगळ्या सौभाग्यवती आहेत. बंदी काय ती मला माहीत आहे का? तर माझा नवरा अकाली गेला. वय वर्ष 28 हे मरणाचं वय नक्की नव्हतं. नवरा जाणं ही एक नैसर्गिक कलॅमिटी झाली. पण नंतर वर्षानुवर्षे समाजाने त्या बाईला तिच्या वैधव्याची जाणीव करून देत राहायचं
ह्या कलॅमिटीला काय अर्थ आहे? खरं तर समाजात जास्तीत जास्त प्रोटेक्शनची गरज एकट्या पडलेल्या स्त्रियांना असते. समाजाने त्यांना कुशीत घ्यायला हवं. जेव्हा एखादी व्यक्ती संसार अर्ध्यावर टाकून जाते तेव्हा दोघांपैकी एका व्यक्तीचं आयुष्य संपतं, तर मागं उरतो त्यांचा संसार संपतो. म्हणूनच अशा तऱ्हेचे जे सामाजिक, सांस्कृतिक म्हणा किंवा कौटुंबिक कार्यक्रम म्हणा, अशा मनोरंजनाच्या सोहळ्यांची गरज जी दुर्दैवाने एकटी पडली आहे तिला जास्त आहे. पुरुषाचं लग्न झालं म्हणजे त्याला आई दुरावते आणि त्याला मूल झालं म्हणजे बायको दुरावते. उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणं कठीण आहे, इतकंच माझं म्हणणं. डॉक्टरी पेशात ज्ञानाचा भाग मोठा आहे, माझ्या व्यवसायात मनाचा भाग मोठा आहे. डॉक्टरांचा स्टेथोस्कोप फक्त छातीपर्यंत पोहोचतो, नर्सचा हात काळजाच्या आत जातो. रोग जाणता आला की डॉक्टरचं कार्य संपतं, नर्सला पेशंट समजावा लागतो. मला रोगाची माहिती नकोच आहे, मला माणसाची माहिती हवी आहे, आणि ती माहिती कशी मिळवायची हे कोणतंही शास्त्र सांगत नाही. शास्त्र फक्त रोगांची नावं सांगतं. पूर्वी हे रोग होतेच, त्यांची नावं माहिती नव्हती. पेशंट एक्झॅक्टली कशाने गेला ते आता पटकन सांगता येतं, कारण सायन्स पुढे गेलं. त्यांनी नावं शोधली, माणूस हा माणूसच राहिला, तितकाच अनाकलनीय. तुझा शास्त्रावर राग का? राग? कोण म्हणतं? राग मुळीच नाही. मला इतकंच वाटतं की शास्त्र हे जगू शकणाऱ्याला आणखी चांगलं जगायला देतं. मरणाऱ्यांसाठी अजून शास्त्र नाही काही करू शकत. तिथं सगळ्याच धन्वंतऱ्यांचे हात थांबतात. पेशंटलाही ते समजून चुकतं, पण धन्वंतरी थांबला तरी नर्स थांबू शकत नाही. म्हणूनच मला हा पेशा महत्त्वाचा वाटतो. मी आमच्या डीन साहेबांना नेहमी म्हणते की तुम्ही डॉक्टर मंडळी फक्त रोग्याचा ताप पाहून मोकळे होता. आम्ही ताप आणि मनस्ताप दोन्हींचं निवारण करायची धडपड करतो. कितीही म्हटलं की मनातल्या सगळ्या गोष्टी सांगायच्या तरी सांगता येत नाहीत, कारण मनाच्या कमकुवतपणापायी निर्माण केलेलं दुःख कुठलं आणि दुःखावर उभं राहिलेलं दुःख कुठलं हे जोवर ठरवता येत नाही तोपर्यंत बोलता येतं. आणि शेवटी आपलं मन आपणच मारायचं असतं. आपल्या विरुद्ध तक्रार घेऊन ते कुठे जात नाही, कुठेही बोलू शकत नाही. कोर्टात दाखल झालेल्या खटल्यापेक्षा दाखल न झालेले खटले जास्त चिघळतात, क्रॉनिक होतात. ह्या सगळ्यात ह्युमन लाईफ किती वाया जातं ह्याचा कोण विचार करतो? आता ताईपणाने कोणताही निर्णय घेतला, निर्णय चुकीचा आहे की योग्य आहे, काळावर मोजायचं की बुद्धीवर? तुम्हाला बुद्धीच नसेल तर पेपर सोडवायला संपूर्ण 3 तास नव्हे तर अख्खा दिवस दिला तरी काय उपयोग? आपण सगळ्या गोष्टी वापरायला शिकतो, फक्त वेळ वापरायला शिकत नाही. किल्लीचं घड्याळ गेलं, इलेक्ट्रॉनिकचं आलं. वेगवेगळी घड्याळ वापरायची की संपलं. कोणताही खर्च करीत असताना आपल्याकडे एकूण एक जमा किती हा आकडा समजल्यावरच आपण खर्च कसा आणि किती करायचा हे ठरवतो. साध्या सिगारेट पासून हा हिशोब स्मोकिंग करणाऱ्यांचा चालतो. पाकिटात 3च सिगारेट उरल्या, पुणे येईपर्यंत ह्या पुरवायच्या, अशी विधानं मी प्रवासात ऐकतो. आणि ह्या उलट अत्यंत महागडी, न परवडणारी, खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती गोष्ट म्हणजे आयुष्य. मन रमवणं ह्या नावाखाली गप्पा गोष्टी, दिवसचे दिवस पत्ते खेळणं, पार्ट्या, सिनेमेचे सिनेमे बघत सुटणं, निंदा नालस्ती, गॉसिपिंग, शॉपिंग, बुद्धीला चालना न देणारी नटनट्यांची भानगडींची साप्ताहिक वाचणं, आणि ह्यापैकी काही नसेल तर दिवसच्या दिवस लोळून काढणारे बहादर मी पाहिले आहेत. माणसं माणसांना भेटतच नाहीत, वेगवेगळे हेतू एकमेकांसमोर येतात, सावल्यांना भेटतात. म्हणूनच हेतुपूर्तता झाली की माणसं एकटी पडतात. दुसरा माणूस भेटला नाही तरी चालतं, फार कशाला. सगळेच हेतू संपले की स्वतःच्या आयुष्यातला आजचा दिवसही नको वाटतो. ताकद स्पर्शाची असते का? आपल्याच मनात जी अनिवार्य ओढ असते तिचं हे सामर्थ्य. जादू शरीरात असते की नावात? 4 सामान्य माणसांनी टाळ्या वाजवल्यानंतर जे वाटतं त्यापेक्षा दुसऱ्या गायकाने पसंतीची थाप मारली तर काहीतरी वेगळं वाटतं.
श्रोत्यांच्या मध्ये एखादा जरी संगीताच्या प्रांतातील नावाजलेला व्यक्ती आढळला तरी घर गाठताच आपण ते अपूर्वाईने पत्नीला सांगत असतो. का? नावाची महती. फक्त नावाचीच महती असते का? असं मुळीच म्हणता येणार नाही. 4 सर्वसामान्य श्रोते प्रेमाने येतात, भक्तीने येतात, विभूती पूजाही त्यात डोकावत असते. अशी माणसं फक्त समोर चाललेली मैफिलच ऐकत असतात. पण ज्या व्यक्तीने संगीताचा व्यासंग केला आहे त्याला स्वरामागील रियाज ऐकू येत असतो. तो कदाचित मैफिल ऐकतच नसतो, तो मागची तपश्चर्या पाहत असतो, एक एक सूर सिद्ध करण्यामागची यातात ठरवत असतो, आठवत असतो. स्वतःच्या साधनेची तो समोरच्या कलावंताच्या अभ्यासाशी तुलना करीत असतो, साम्य शोधत असतो. स्वरांच्या प्रवासाची सगळी वळणं त्याला तानेतून दिसतात. वरच्या सप्तकातले सूर लावताना जो दीर्घ श्वास घ्यावा लागतो ती स्पंदन जाणकार प्रेक्षकाला कळत असतात. त्याचा प्रतिसाद म्हणूनच वेगळं चैतन्य देतो. कौतुक कुणी केलं याला महत्त्व प्राप्त होतं. तसंच प्रेमाचं आणि स्पर्शाचं असावं. कातळीचा शरीराचा स्पर्श दुसऱ्या शरीरासारखाच असतो, नव नाही. असेल तर त्या स्पर्शामागे ताटकळलेली अनेक वर्षाची प्रतीक्षा, त्यातून उफाळलेला आवेग, उत्कटतेचं तोरण आणि व्यक्तीचं नावही. तो स्पर्श प्रतीक्षेला असतो. प्रतीक्षेशिवाय उत्कटतेला धार येत नाही. आपत्ती पण कशी यावी की त्याचाही इतरांना हेवा वाटावा, व्यक्तीचा कस लागावा. पडायचं तर ठेस लागून पडू नये. चांगलं 2000 फुटांवरून पडावं. माणूस किती उंचावर पोचला होता हे तरी जगाला समजेल.